हॅलो, अस्सलाम वालेकुम, नमस्कार. कसे आहात सगळे? आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे खूपच सुंदर आणि सुरेख अशी रेसिपी, जी खायला खूपच मजेदार आहे आणि ज्यांना गोड आवडतं ना, त्यांना ही खूपच आवडेल. तर याला आपण गिले फिरदौस म्हणतो. ही एका प्रकारची खीर आहे किंवा पुडिंग आहे, पण खिरीपेक्षा साधारण जाड असतं. म्हणजे दाट असतं ते. त्याच्यामुळे त्याला खीर नाही बोलू शकत, पण फिरणीचा प्रकार आहे. तर एकदा रेसिपी बघून घ्या. मी घेतलेले आहेत अर्धा कप बासमती तांदूळ, ज्यांना मी भिजवलं होतं, आणि बदामाला मी सालं काढून घेतले, पाण्यात भिजवून सालं काढून घेतली आणि याची आपण दूध घालून पेस्ट करायची आहे. पण खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे. पेस्ट करून साईडला ठेवूया आणि एका कढईमध्ये घेऊया 3 चमचे तूप. मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आणि तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दुधी भोपळा किसून घातलेला आहे, बिया वगैरे काढून, सालं काढून. अर्धा किलोचा दुधी होता, तर त्याचा 2 कप एवढा त्याचा खीस निघालेला आहे. तर फ्लेमला आपण हाय ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 5 मिनटं याला परतवून घ्यायचं आहे. तर गिले फिरदौस याचा अर्थ जर तुम्ही असा लिटरल ट्रान्सलेशन बघितलं तर त्याचा अर्थ होतो स्वर्गाची माती, क्ले ऑफ पॅराडाईस. तर ही खायला खूपच सुंदर असते. आता तुम्ही कल्पना करा ना की स्वर्गाची माती कशी असेल. तर ही चांगली, याला खूप असा आपण केवडा घालणार आहोत त्याच्यामध्ये, तर याचा वास खूप छान येतो आणि खायला खूपच चवीला अगदी जबरदस्त असते. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तर 5 मिनटं परतवून, व्यवस्थित चांगली परतवून घ्यायची, पण त्याला करपवायचं नाही आहे. खाली लागेल, चिकटेल याची काळजी घ्यायची आणि त्याच्यासाठी नॉनस्टिकचं भांडं घेतलं तर जास्त चांगलं आहे. तर हे बघा, 5 मिनटं मी परतवून घेतलेलं आहे सगळं. तुम्ही बघू शकता की भोपळा जरा म्हणजे दुधी जो होता तो सॉफ्ट झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत. तर दूध ना मी पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे, म्हणजे 250 मिलीचे 3 कप घेतलेले आहेत. पण ते ना एकदम दूध घालायचं नाही आहे, असं थोडं थोडं करून घालायचं आहे. तर बघा, दूधही भोपळा परतवून झालेला आहे आता. तर याच्यामध्ये मी घालते, पहिलं थोडंसं दूध घालते मी आणि त्याच्यानंतर त्याला ढवळून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यानंतर मग शिल्लक राहिलेलं दूध घालायचं आहे. तर याच्यासाठी ना मी फुल फॅट मिल्क घेतलेला आहे. तर तुमच्याकडे जे दूध असेल ते घालू शकता तुम्ही, पण फुल फॅट मिल्क घेतल्यामुळे ह्याची चव खूप चांगली लागते. आणि जर फुल फॅट मिल्क नसेल तर तुम्ही क्रीमसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मी शिल्लक राहिलेलं दूध घातलं आहे आणि चांगलं व्यवस्थित आता मी ढवळून घेते त्याला. तर आता ह्यामध्ये आपण आहे ना तांदळाची आणि बदामाची जी पेस्ट केली होती ती घालायची आहे. तर तुम्ही बघू शकता की पेस्ट जरा साधारण जाडसरच होती. तर ती घालून लगेचच ढवळायचं, याला हलवायचं आहे, कारण का जर तुम्ही हलवलं नाहीत तर त्याच्यामध्ये तांदळाच्या ना गाठी होतील आणि ते चांगलं लागणार नाही खायला. तर व्यवस्थित 2-3 मिनटं चांगलं आपण त्याला स्टर करून घेऊया. फ्लेमला स्लो ठेवायची ह्या वेळेला, म्हणजे कसं की तुम्हाला व्यवस्थित त्याला मिक्स करता येईल. तर बघा, मी स्टर करते आणि आता याच्यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केली होती ना, त्याच्यामध्येच अर्धा कप दूध घालून त्याला व्यवस्थित क्लीन करून ती पण ह्याच्यामध्ये ॲड करूया. त्याच्यामुळे आपलं कसं की ती कन्सिस्टन्सी त्याची मेंटेन राहील. आता तुम्ही बघू शकता की ह्याला ना साधारण असे बुडबुडे यायला लागले आहेत, कारण उकळी यायला लागली आहे. आणि आपली जी खीर आहे, गिले फिरदौस आहे, ते दाट होऊ लागलं आहे, कारण का तांदूळ जसे जसे शिजतील ना तसं तसं ते दाट होत जाईल. आणि जेव्हा थंड करून आपण त्याला सर्व करू तेव्हा ती अगदी म्हणजे अशी जाड झालेली असेल. तर याच्यामध्ये मी 150 मिली कंडेन्स मिल्क घातलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये खवासुद्धा घालू शकता, कंडेन्स मिल्क नसेल तर, आणि असेल तर तुम्ही दोन्हीसुद्धा घालू शकता. खूप छान लागतं, टेक्स्चर पण खूप चांगलं येतं याचं. व्यवस्थित हलवून घेऊया. तर तर तुम्ही बघू शकता की आपली खीर ना ती जशी जशी शिजत जाते ना तशी तशी जाड होते. तर ही पण आता जाड झालेली आहे. तर ह्याच्या कडा व्यवस्थित सोडवून घ्यायच्या, नाहीतर ते खराब दिसतं. तर आपण ना याच्यामध्ये आता घालणार आहोत साखर. तर मी अर्धा कप साखर घेते. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, कारण का कंडेन्स मिल्कसुद्धा गोड असतं. त्याच्यामुळे तुम्हाला किती गोड आवडतं त्या हिशोबाने साखर तुम्ही ॲडजस्ट करा. मी अर्धा कप घेतलेली आहे. साखर विरघळली की त्याच्यामध्ये आपण घालूया अर्धा कप ड्रायफ्रूट्स. कापलेले मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत, काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये किशमिश, चारोळी वगैरेसुद्धा घालू शकता. ड्रायफ्रूट्स घालून आता आपण त्याला स्टर करूया. आपली आपली गिले फिरदौस एक बिलकुल तयार झालेली आहे आता.
फक्त याच्यामध्ये आपण आता केवडा इसेन्स किंवा रोज वॉटर घालायचं आहे. तर रोज वॉटर घातलात तर 2 टीस्पून घाला आणि केवडा इसेन्स घातलात तर 8 ते 10 थेंब पुरेसे असतात. जास्त केवडा इसेन्सला पण खूप असा स्ट्रॉंग स्मेल असतो, तर ते खाता येत नाही. तर आपली फिरणी तयार झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि साधारण थंड झाली की त्याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि वरून त्याला आता आपण गार्निश करणार आहोत. तर मी चांदीचा वर्क घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी वरून मी चॉप्ड ड्रायफ्रूट्स घालते आहे. तर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता, टुटी फ्रुटी घालू शकता, चेरीसुद्धा घालू शकता. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा मी त्याच्यामध्ये सुकलेले गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घातली आहे. दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खायलासुद्धा ही एकदम जबरदस्त लागते. तर एकदा नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल, घरच्यांना आवडेल, पाहुण्यांना आवडेल आणि कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर नक्की करा माझा चॅनल, बेल आयकनला प्रेस करा. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत आपली खूप खूप काळजी घ्या.